अरे तुम्ही इथे या ना. चला. काकी ताई, हे काय करतेस तू? अरे हो, बसा बसा. काय ग, बिझी आहेस की काय? अगं हो, असाइनमेंटचं सबमिशन बाकी आहे. आज काही करून ते पूर्ण करेन असं ठरवलंय. मावशी नाहीये ना घरात. नाहीये म्हणजे त्या कुठे गेल्यात? अगं इथे 50 किलोमीटरवर आश्रम आहे आणि मावशी त्या आश्रमची ट्रस्टी आहे. तिथेच काहीतरी कामासाठी गेली. माऊ, आता निवी आजी पण नाही, ही पण बिझी आहे. आता काय करायचं? का? काय झालं? अगं एक काम होतं. अगं पण भैरवीताई, मावशीला उशीर झाला तर मावशी तिकडेच थांबणार आहे. पण तुमचं काय काम होतं? अगं अंगठी घ्यायची होती. अगं ठीक आहे, अंगठीचं काम आपण उद्यावर टाकूया. बर गार्गी, चल तू पण तयार हो आणि आमच्या सोबत चल. मी? हो, आपण बाहेर चाललोय. हो, कारण आम्हाला तुझ्याकडे पण एक काम आहे. मॅडम, नाही सॉरी, म्हणजे आम्हाला माहिती आहे आपण फार बिझी आहात, पण जरा थोडा आमच्यासाठी पण वेळ काढलात तर आम्हाला बरं वाटेल. याल का? अगं काय भैरवीताई, मी येते तुमच्या सोबत, पण कुठे जायचंय ते तरी सांगा. अगं कपडे घ्यायला जातोय आपण. कोणासाठी? असं काय करतेस? आपल्यासाठी. अरे मला कशाला हवेत नवीन कपडे? उगाच खर्च कशाला? गार्गी, तुला मुळात नवीन कपडे हवेत का नको हे मी विचारतच नाही. तू आमच्या सोबत येणार आहेस आणि हे ठरलंय. आपण सगळेजण छान नवीन ड्रेस घालणार आहोत. कोर्ट मॅरेज असलं म्हणून काय झालं, नवरा नवरी सकट आपण सगळी फॅमिली नवीन कपडेच घालणार आहोत. चल. भैरवीताई, तू आतापासूनच मला तुमच्या फॅमिलीतली समजायला लागलीस. त्यात समजायचं काय गार्गी, तू आपल्या कुटुंबाची मेंबर आहेसच. जशी संयमी, इरा, ईशान, तशीच आता तू आपल्या कुटुंबातली चौथी मुलगी आहेस. तसंही अनिश तुला आता धाकटी बहीण मानतो. मग त्याच्या धाकट्या बहिणीला नवीन ड्रेस नको का घ्यायला? चल. थँक्स. आता थँक्स म्हणून मला परक करणार आहेस का लगेच? वेडे. बाबू बाबू बाबू, मी आधीचा अनिश असतो ना, एकेकाला दाखवून दिलं असतं, सरळ केलं असतं. त्या देसाईंना 2 कानाखाली दिल्या असत्या. बाबांच्या पाया पडून माफी मागितली असती त्यांनी. ऐक ऐक ऐक, मी काय म्हणतो, तू तू जरा राग शांत कर बरं. असा जीवाचा खकाना करून काही उपयोग आहे का? हा नाही नाही, मी काय म्हणतो का बाबा, कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण कुत्र्याला चावतो का? आपण चावत नाहीच, पण त्याचा बंदोबस्त करायला हवा की नाही? मामा हे बघ, ते मला काही बोलले असते ना, मी चुपचाप ऐकून घेतलं असतं. पण ज्या माझ्या वडिलांनी या सोसायटीसाठी इतकी मेहनत केली आहे, प्रत्येकाला मदत केली आहे, प्रत्येकाच्या अडचणी धावून गेलेत, आणि जो माणूस म्हणतो की ही सोसायटी माझं एक कुटुंब आहे, त्या माणसाला तुम्ही फ्रॉड म्हणता? नाही बाबू, मी काय म्हणतो का बाबा, ह्यांची चूक भविष्यात यांना समजेल. हा, मग येतील ना सरपटत, आमचं चुकलं आमचं चुकलं, मग आपण उत्तर देऊ त्याला. नाही, मी आता बाबांना सांगणार आहे, ही सोसायटी खड्ड्यात गेली, इथले लोक खड्ड्यात गेले, इथल्या लोकांसोबत काही संबंध ठेवायचा नाही. सोसायटी राहो नाही तर पडो, त्यांचं ते बघून घेतील. नाही बाबू, मी काय म्हणतो, बघ त्यांचं ते बघून घेतील, पण आपण पण राहतो ना या सोसायटीत. मामा हाच प्रश्न पडलाय मला, माझ्या बाबांचा अपमान करणाऱ्या लोकांसोबत आपण राहायचं का? अरे कालपर्यंत माझं मन या घरात, या सोसायटीत गुंतलेलं होतं, पण आज जे काही घडलंय ना, त्यावरून एकच म्हणेन, इथून आपण लवकरात लवकर जायचं बस. हो, निघू ना आपण नाही राहू इथून. पण एवढं सोपं आहे का इथून निघणं? असं बाजारातून कोथिंबीर आणण्या इतकं नाही ना, त्यासाठी वेळ लागते, त्याची काय ते प्रोसिजर का काय असते ना बाबा. हा, तर ते तू थांब, त्याचं डोसकं घालूच नको. तू डोसकं घाल भाऊजीचं आणि निवेदिताईचं लग्न कसं होईल
ते मोठं आहे ना, तेही मोठं काम आहे ना. हा? नाही ना, बरोबर बोलते कॉमेडी. मी काय म्हणतो, कोर्टात खूप काम असत ना, पेपर विपर सगळं करायचं असतं ना, ते तिकडे कोर्टाकडे लक्ष दे ना. म्हणजे लग्न कसं होईल त्याकडे लक्ष दे. हे बिल्डिंगचं काय, त्याला वर्ष जातात ना, पिढ्यान पिढ्या जातात, तिथेच राहते बिल्डिंग. म्हणून का आपण काय लग्न रखडवायचं का? हा, कसं वाटतं तुले? आणि मी तुला सांगतो बाबू, हा माझा अनुभव आहे की एकदा जर निवेदिता ताई घरात आली, मग ह्या लोकांची बोलती बंद होते की नाही. पाय माझे नाव बदलून घे तू काही. बाबू, याले म्हणतात का बाबा, बायकांची ताकद बायकांलेच माहीत. म्हणजे एकदा या घराची मालकीन बाई घरात आली, बघतो ना भाऊजींना कोण काय बोलतो ते. एकेकाला नाही सरळ केला ना तर किसनराव जगनराव सरकटे माया नाव लावणार नाही बघ. हो गॉड, किती शॉपिंग केलं आपण भैरवीताई. येस, म्हणजे काय, करायलाच पाहिजे. इतक्या दिवसांनी सगळ्यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलाय, तो सेलिब्रेट नको का करायला? ऑफकोर्स, म्हणून मी 2-2 सदरे घेतले. म्हणजे बघ, एक घालणार लग्नात आणि एक घालणार पूजेला. वा, आपण जी निव्ही आजीला साडी घेतली ती खूप सुंदर आहे नाही? मस्तच आहे. मग चॉईस कुणाचं आहे? म्हणून तर तुला म्हटलं आमच्या सोबत ये म्हणून. नाही म्हटलं तरी तुला जास्त आवड माहितीये ना त्यांची. आणि आपण घेतलेली वस्तू जर समोरच्याने वापरली ना तर त्याचा आपल्यालाही आनंद होतो. तर चला, निघायचं का? माऊ थोडा वेळ थांब ना ग. हो माऊ, सगळी शॉपिंग दाखवायची आहे निव्ही आजीला. हा, बर, त्याआधी मग एक काम करा, ह्या सगळ्या शॉपिंग बॅग्स आतमध्ये नेऊन ठेवा नीट. सावकाश. हो. हे तुझं पण ठेवतो आतमध्ये. ईशान चल. हा. बाय. बाय. थांब, मी चहा कर. चहा नंतर घेऊ आपण, बस आधी थोडा वेळ. बर. बाय द वे, तू लास्ट इयरला आहेस ना ग गार्गी? अगं नाही, पुढच्या वर्षी ग्रॅज्युएशन कम्प्लीट होणार. अच्छा, मग काय त्यानंतरचा प्लॅन काय? खरं तर मला पण मावशीसारखं ऑफिसर व्हायचं होतं. होतं म्हणजे? अगं तू अजूनही होऊ शकतेस. नाही ना, मी फिजिकली तेवढी फिट नाहीये. म्हणूनच मी ठरवलं MBA करायचं आणि जॉब करायचा. नाही नाही नाही, हे काही सोल्युशन नाहीये. हे बघ, तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची असतील तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एक लक्षात ठेव, तू इतक्या सहजासहजी तुझी स्वप्न अशी सोडून नाही देऊ शकत. आणि मला विचारशील तर त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करून जर दुसरं कुठलं काम केलंस ना तर तेवढं मन नाही रमणार तुझं, जितकं तुला हवे त्या कामामध्ये रमेल. मावशी पण मला नेहमी हेच सांगते. ऑफकोर्स, त्या सांगणारच, त्यांच्याकडनंच तर शिकलीये मी हे. त्यांनीच तर अनिशचं वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनण्याचं स्वप्न ओळखलं होतं आणि त्याला प्रोत्साहनही दिलं. त्यानंतर त्याचा जो चेहरा खुलला होता ना गार्गी, मी जवळून बघितलंय. म्हणून सांगतेय, तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सोडू नकोस. नाही, तुझी मावशी तुझ्यासोबत आहेच, पण यापुढे मीही असेल. भैरवीताई, तू एवढं सांगतेस तर मी नक्की प्रयत्न करेन. एवढे दिवस मावशीला आपला त्रास नको असा मी विचार करत होते, पण आता तसं नाहीये. आता माझ्यासोबत माझी संपूर्ण फॅमिली आहे. हो ना? ऑफकोर्स. ते गावाकडची पुष्पा नाही का, ती अशी हिरवीगार भाजी आणायची. आली का आठवण पुष्पाची? नाही, तर डाळ निसा. आज जेवायला आपणच आहोत, मुलं नाही, भैरवी नाही. म्हणूनच मम्मी ना असा साधा सुद्धा बेत केला बाबू. बेत असा केला की अशी पालकाची खिचडी करतो आणि टोमॅटोचं सार करतो. भाऊजींना आवडेल ना? हो, रात्रीचं लाईटच जेवायचं असतं, तब्येतीसाठी बरं असतं. हा, बरोबर. मी काय म्हणतो, तुम्ही भाज्या आणि कांदा चिरून द्या, आज स्वयंपाक मी करतो. मग आम्ही काय करावं मग? निरोप बसून राहा बाबू. हे काम आम्हाला करू दे. तुझ्या मग कमी काम आहेत का? लग्नाची धावपळ आहे ना राजा, है ना का? बरोबर. आणि काही धावपळ नाही, आज सगळी कामं झाली आहे. मी फ्री आहे म्हणूनच म्हटलं आज डिनर मी करतो, तुम्ही दोघं आराम करा. मी काय म्हणतो, कॉमेडी जरा वेगळ्या हाताची चव ना. म्हणजे? तू चांगलंच बोलत, पण बाबू पण चांगलं बोल. बाबा, आता कोण आलं? बाबर, बोलण्यातच वेळ घालवते माणूस. नाही, लग्न घर आहे ना, कोणतरी आलं तर चला काहीतरी करा. बाबर. साखर कमी पडली वाटते.
मग साखर कमीच खा लागते बाबू. अहो, कोण आहे? अरे नमस्कार. बाबू हे बघ कोण आलेत बघ. कोण आहे? नमस्कार. मी देवरे, ओळखलं का? ओळखलं. माझ्याकडे काय काम? त्या दिवशी मी तुम्हाला माझी ऑफर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही तर काय ती ऐकूनच नाही घेतली, म्हणून आलोय. तुम्ही एकदा माझी ऑफर ऐका, ती समजून घ्या, मग काय तुम्ही ती नाकारू शकणार नाही. ठीक आहे, बोला, ऐकतोय मी. कसं आहे ना साहेब, तुमच्या वडिलांना व्यवहार तेवढा समजत नाही. त्यांचा दोष नाहीये, पण काय आहे, जुनी पिढी तत्व आदर्श पाळणारी होती. पण काय आत्ताच्या युगात ह्याचा काही फायदा नाही हो. सध्या इथे जो कोणी आपला स्वतःचा फायदा बघतो, मग तुम्ही तरी का लोकांची काळजी करताय? मी देसाईंना दिली त्यापेक्षा चांगली ऑफर तुम्हाला देतो. मी तुम्हाला आधी सांगितलंय, मी चुकीचं काम करणार नाही आणि तुम्हालाही करू देणार नाही. तुम्ही तरुण आहात, तुमच्या काही गरजा असतील, पुढे खूप मोठं आयुष्य आहे. आणि मी असं ऐकलंय की तुमचं नुकतंच लग्न पण झालंय, आता फॅमिली पण वाढणार, जागा कमी पडेल ना. आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. तहान लागल्यावर वीण खाण्याची नसते माझगावकर. आमच्या साहेबांनी तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर पाठवली, 3 बेडरूमचा फ्लॅट. म्हणजे या फ्लॅटच्या 1.5 पट त्याची किंमत असेल. शिवाय सही करण्यासाठी स्पेशल ऑफरची फीस पण पाठवली आहे साहेबांनी. काय करून आला हा माणूस? एवढे पैसे बाबूला कोण देऊन राहिला हा? बाबू नको घेऊस ते पैसे. पटतोय, हा कोणत्याही क्षणी सही करायला हो म्हणेल. साहेब बरोबर बोलत होते, हातात अशी बंडल आली की भले भले विकले जातात. आणि हा काय काल मिसरूट फुटलेला पोरगा आहे. हेच पैसे त्याच्या तोंडावर फेकून मार. तुला भाऊजीची शपथ आहे बाबू. तुमचे पैसे तुमच्याच कडे ठेवा. दारात आलेल्या लक्ष्मीला तुम्ही परत पाठवताय माझगावकर, आणि तेही दिवे लावण्याच्या वेळी. माझ्या बाबांचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत आणि किमतीत विकला जाणार नाही. माझ्या बाबांसारख्या देव माणसाच्या घरात अशा पद्धतीने येताना लक्ष्मीलाही आवडणार नाही. सो निघा, नाहीतर आत्ता सगळ्या सोसायटीला इथे बोलवीन आणि तुमचे धंदे सांगेन. मूर्ख आहात तुम्ही माझगावकर, मूर्ख. तुमच्यासारख्या लोकांची लायकीच आहे खुरड्यात खितपट पडण्यासारखी. आणि तुम्ही सही केली नाही म्हणून आमचं काम अडणार नाही. सगळी सोसायटी विकत घेईन. आणि मी पण बघीन बिल्डिंग कशी पाडतात ते. अख्खी सोसायटी जरी विरोधात गेली ना, तरी मी एकटा माझ्या बाबांच्या बाजूने उभा राहीन आणि तुम्हाला पुरून उरेन. हा नकार फार महागात पडेल माझगावकर. चला निघा. ऐकतच नाही माणूस. मी जाऊन राहिले. नाही नाही नाही, निघा निघा चला. हा मोठे आले. चला चला चला. राजो राजो
अरे मस्त आहे, एकदम मस्त. म्हणजे तुने सांगतो का बाबा, तू आज ना भाऊजींचा मुलगा शोधून राहिला हो गड्या. आहे की नाही? हा, म्हणजे बघ ना, आता भाऊजी इथे असते ना तर त्यांनी किती आनंद झाला असता. लय लय लय. नाही पण ठीक आहे ना, भाऊजी येतील तेव्हा आपण सांगून टाकू ना. हो तर सांगायचं तर आहे. नाही मामा, ही गोष्ट आपण आपल्या तिघांपुरतीच ठेवूया. नाही उगाच हे सांगून मला बाबांना टेन्शन द्यायचं नाहीये. आणि तुम्ही दोघं आहात ना माझ्यासोबत. बाप्पा असं मग बस झालं. बरं चला, खिचडी वाट बघते आपली. चला 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 चला. तू मला कॉफी दे. काय घे? कप दे. तू कॉफी घे ना. कशी झाली कॉफी? अरे जरा साखर कमी पडली आहे. आलो. जल्दी घ्या. असं काय? हे घ्या, पोटभर जेवा. आणि कसं झालंय सांगा बरं का मला. तुम्ही तिघं इथे राहायला आलाय म्हटल्यावर मावशी एकदम रिलॅक्स झाली. उद्या सकाळी सगळं काम आवरून येते म्हणाली. हो का? आणि या दोघांना तर काय तुझ्यासोबत खेळायला मस्ती करायला मज्जाच येणार आहे. ए गार्गी ते माऊ, म्हणजे आपण रोज असं जेवायला बसायचं? ही शपथ कसली धम्माल येईल ना. ए चला शांतपणे जेवा बघू आधी. भैरवी ताई, खूप छान झालाय स्वयंपाक. आवडलं ना? अगं पण मला हे बरोबर वाटत नाहीये. तू इथे येऊन स्वयंपाक करायचा आणि मी आयतं जेवायचं. आता ह्याची सवय करून घे गार्गी, कारण तिथे मी तुला अजिबात काम करू देणार नाहीये. हा, तू फक्त अभ्यास आणि हेल्थ याच्यावरच फोकस करायचा. गार्गी ताई, आता आपण तिघांनी मिळून अभ्यास करायचा. तुला माहितीये का गार्गी दीदी, जेव्हा संयमिताई इकडे होती ना इंडियामध्ये, तेव्हा ती पण करायची आमच्या सोबत अभ्यास. आणि ती आमचा अभ्यास पण घ्यायची. आम्ही तिघं मिळून करायचो अभ्यास. म्हणजे मला पण आता कंपनी मिळेल अभ्यास करायला. कंपनी मिळेल का टॉर्चर होईल आता कळेलच. माऊ काय असतं यार तुझं यार. ए माऊ हे घे पाणी. अगं ए नाही माऊ, तू घे पाणी. ए गप्प बस, मी आधी ग्लास पुढे केला. नाही, मी पाणी केलं. भैरवी ताई आज माझ्याच हातून पाणी पिणार. तुम्ही रोज देता ना घरी तिला पाणी, आज मी देणार. अरे हिचं काय असतं? मध्ये गार्गी मी पाणी दे. ए ना काय करायचं तुमचं? चला जेवा. काही नाही. बाबू अनिस बस बरं. ये बस. नाश्ता कर बरं. हे काय आज मी एकटाच? अरे विसरला का तू? पोट्टे आणि भैरवी गार्गीकडे गेले नाही का? अरे हो, सकाळीच बोलणं झालं माझं भैरवीशी. नाही मला असं म्हणायचं होतं, बाबा नाही येणार आहेत का नाश्ता करायला? नाही, ते तर गेले नाश्ता करून. अरे मग तुम्ही घ्या ना माझ्यासोबत. बापा काय हल्ली एकट्याला खायची सवय राहिली नाही. आणि घरात पोरं नसले की घर खायला उठतं. हा नाही, ते आम्ही नाश्ता करून घेतला म्हणजे भाऊजी सोबतच. आणि तुझी प्लेट भरून आम्ही तुझी वाट बघून राहिलो होतो. नाही म्हणजे काय आलं, ते भाऊजीनं कंपनी दिली ना नाश्ता करायला. हा, मग आमचा नाश्ता झाला, मग ते गेले बाहेर. हा बाहेर? हा, बाबा इतक्या सकाळी कुठे गेले? अरे भैरवीचा फोन आला होता. नवरदेवची अंगठी करायची राहिली ना. हा. येस येस. मला वाटलं होतं कालच्या प्रकरणामुळे बाबा जरा अपसेट झाले असतील. नाही म्हणजे गपगप गपगप होते तसे. काय असतं बाबू, की बाबा ना आमच्यासारखी माणसं ना लोक नावं ठेवतात, कसं वाचा 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 बोलतात, पण त्याने पण एक फायदा होतो. हा बा. हा म्हणजे कसं माणसाला माणूस लागतो की नाही. आता आम्ही काय केलं का बाबा, भाऊजींबरोबर असे गप्पा मारत बसलो, मग 4 घास त्यांना पण जास्त केले. हा, आणि तू काय, तुझी तयारी झाली, तू बाहेर आलास, तो पण भाऊजी निघून गेलेले. हा, तुला काय अर्जंट काम आहे का? नाही मी कसं आहे, भाऊजी काही लांब गेले नसतील, मी बोलून आणतो ना त्यांना. नाही नाही, माझं काही काम नाही आहे. मी आपलं सहज विचारलं. हा बरं ठीक आहे. बाबा दाखवत नसले तरी सोसायटीतल्या लोकांचं बोलणं बाबांनी मनाला लावून घेतलं असेल. वा भाऊजी आले. आई बाई.
काही विसरले का भाऊजी? भाऊजी, मला वाटलं होतं की माझा मुलगा सुधारलाय, मार्गाला लागलाय. नाही, आज मी पुन्हा हरलोय. पण भाऊजी बाबूने केलं काय असं? त्या बिल्डर कडून तू पैसे घेतलेस नाही म्हणून आता खोटं बोलू नकोस. मी स्वतः तुला त्याच्याकडून पैसे घेतानाचा पुरावा घेऊन आलोय. हा बघ पुरावा घे.